प्रेम होतं म्हणून तेजस्विनीने संकेतसोबत लग्न केले, परंतु ती प्रेमाच्या नावाखाली तिने संकेतला फसवून रोहनसोबत पळून गेली. परंतु काहीच कालखंड लोटल्यानंतर संकेतने जेव्हा तेजस्विनीची लहान बहीण ऋतुजासोबत लग्न केले तेव्हा काय घडले नक्की ते आपण कथेमध्ये पाहूया. वारे माझ्या पट्ट्या, अभिनंदन तुझं. तू तर आज मला खूप खुश केला आहे, असं म्हणत मिठाईचा बॉक्स आपल्या मुलाच्या संकेतच्या हातात देत रामेश्वरराव आपल्या मुलाचे अभिनंदन करत होते. म्हणाले, अशीच अजून खूप मेहनत कर आणि पुढे जाऊन खूप मोठा साहेब हो. खरं तर आज संकेतच्या 12वीचा रिझल्ट आला होता आणि संकेतने फक्त आपल्या स्कूलमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. संकेतने सगळे मित्र कोणत्या ना कोणत्या शिक्षकाजवळ कोचिंग सेंटरला जात होते. संकेत हा असा एकमेव मुलगा होता जो आपल्या वडिलांच्या धंद्यामध्ये काम करून त्यांना मदत करून आपला अभ्यास करून प्रथम क्रमांक मिळवला होता. त्याचे कारण असे होते की त्याच्या बाबांजवळ पैशांची कमी होती. त्याचे बाबा रामेश्वरराव एका साध्या गाडीचे ड्रायव्हर होते, म्हणजेच ऑटो ड्रायव्हर होते. संकेतला 2 बहिणी होत्या, अंकिता आणि हर्षदा. दोघीही अभ्यासामध्ये खूप हुशार होत्या, परंतु घरची जेमतेम परिस्थिती असल्यामुळे दोघींनाही जास्त काही शिकायला मिळाले नाही. दोघी जेमतेम जी कामं मिळेल ते कामं हातामध्ये घेऊन आपलं पुढील शिक्षण पूर्ण करत असायच्या. परंतु दोघी बहिणींचं मन इतकं मोठं होतं की त्यांनी आई वडिलांना सांगितलं होतं, आई बाबा आम्हाला नाही शिकवलं तरी चालेल, परंतु तुमच्या म्हातारपणीची काठी म्हणजेच आपल्या संकेतला तुम्ही शिकवा, म्हणजेच तुमचं म्हातारपण चांगलं जाईल. कमावणारे एकटे रामेश्वरराव असल्यामुळे घरात नेहमीच पैशांची कमी असायची. जेव्हापासून लोकांना कळाले की संकेतने पूर्ण राज्यामध्ये 12वीमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे तेव्हापासून सगळेच लोक संकेतचा गुणगौरव करत असायचे. काही कोचिंग सेंटरवाले त्यांना फोन करून गिफ्ट पाठवून द्यायचे आणि सांगायचे, तुम्ही आमच्या कोचिंग सेंटरमध्ये ॲडमिशन घ्या, आम्ही तुम्हाला विदाऊट फीज ॲडमिशन देतो, फक्त तुमचं नाव आमच्या कोचिंग सेंटरला द्या. परंतु संकेतचे बाबा रामेश्वरराव यांना खोटपणा अजिबात आवडत नव्हता. त्यांनी सांगितलं, कोणतीही गोष्ट करायची ती फक्त फुकट करायची नाही, मेहनत करून प्रत्येक गोष्ट मिळवायची. त्यामुळे तुझं नाव त्या कोचिंग सेंटरला देण्यापेक्षा आणि त्या मोबदल्यात पैसे घेण्यापेक्षा तू त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये ॲडमिशन घे आणि तुझं पुढील शिक्षण पूर्ण कर. जेव्हा संकेत साहेब 12वी झाली त्यानंतर त्याने अहिल्यानगर येथील ज्ञानदा कोचिंग सेंटरमध्ये ॲडमिशन घेतले आणि पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी आणि अभ्यास तो तिथूनच करू लागला. सकाळ संध्याकाळ तो क्लासमध्ये जाऊन अभ्यास करायचा आणि दुपारी उरलेल्या वेळामध्ये आपल्या वडिलांना मदत व्हावी म्हणून त्यांना 1 तास आराम करायला लावून तो स्वतः ऑटो चालवायचा. संकेत हा लहानपणापासून खूप मेहनती होता, कारण घरचे असे 18-20 दारिद्र्य आणि ह्याच गरिबीत हे सगळे मुलं जन्माला आले. त्यामुळे लहानपणापासून गरिबी पाहिल्यामुळे ते सगळेजण मेहनती होते. त्यांच्या मनामध्ये जिद्द होती. तो लहानपणापासून खूप जिद्दी आणि मेहनती होता आणि त्याची मेहनतीच्या जोरावर एक स्वप्न पाहिलं होतं, मोठं होऊन साहेब बनवून माझ्या बाबांना लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरवीन. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो दिवस रात्र मेहनत करत असायचा. ज्या कोचिंग सेंटरमध्ये त्याने ॲडमिशन घेतलं होतं त्या कोचिंग सेंटरच्या मालकाची मुलगी आई वडिलांनी सांगितले म्हणून बळच अभ्यास करायला त्या क्लासमध्ये येत होती, परंतु तिचा स्वतःचं असं कोणतंही स्वप्न नव्हतं. घरचे पाठवतात म्हणून बळजबरीनं येत होती. संकेत दिसायला अगदी हँडसम मुलगा होता, गोरापान होता तो आणि त्याचा अभ्यास सोडलं तर तो दुसरीकडे कुठेही लक्ष देत नव्हता. एकाच क्लासमध्ये शिकत असल्यामुळे संकेत आणि तेजस्विनीची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. संकेत मात्र अभ्यासात व्यस्त असल्यामुळे तो तेवढ्यात तेवढं तेजस्विनीसोबत बोलत असायचा, परंतु तेजस्विनी मात्र संकेतच्या त्या स्वभावावरती दिसण्यावरती भाळून गेली होती आणि केव्हा ती त्याच्या प्रेमात पडली तिला देखील समजलं नाही. परंतु तेजस्विनी जेव्हा संकेतच्या प्रेमामध्ये पडली तेव्हा तिने बिनधास्तपणे संकेतला सांगितलं. परंतु संकेतचं म्हणणं असं होतं की माझी घरची परिस्थिती अगदी जेमतेम आहे आणि आत्ताशी मी शिक्षणाला सुरुवात केलेली आहे.
माझं खूप मोठं स्वप्न आहे, ते पूर्ण करायचं आहे. मगच मला लग्न करायचं आहे. त्या प्रेमाच्या भानगडीत पडलो तर माझं स्वप्न असंच अधुरं राहील. परंतु तेजस्विनी खूप लाडाकोडात वाढलेली होती. आई वडिलांची एकुलती एक मुलगी लहानपणापासूनच नाही हा शब्द तिच्या डिक्शनरीमध्ये आलाच नव्हता. जेव्हा संकेतला तिने प्रपोजला लग्नाला नकार दिला तेव्हा तिला खूप वाईट वाटलं आणि राग देखील आला. घरी गेली आणि घरी गेल्यानंतर तिने आत्महत्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने जे काही खरं आहे ते सर्व आपल्या आईवडिलांना सांगितले आणि सांगितलं, जर माझं संकेत सोबत लग्न होणार नसेल तर मी जीव देणार आहे. मला कोणतेही कारण नको आहे. तुम्हीच माझं लग्न आत्ताच्या आत्ता संकेत सोबत लावून द्या. कोणत्याही आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी असते, तशीच तेजस्विनी एकटी असल्यामुळे खूप लाडाकोडात वाढलेली होती. तिच्या मोठ्या भावाची देखील ती खूप लाडकी होती. त्यामुळे तिच्या मोठ्या दादाने आणि आईवडिलांनी बोलून संकेतच्या घरच्यांना मनवलं. परंतु रामेश्वरजी यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, आमची घरची परिस्थिती ही अत्यंत हालाखीची आहे. आमचा संकेत खूप हुशार आहे. माझ्या दोन्ही मुली खूप हुशार असून सुद्धा त्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही. कारण आम्ही जेव्हा कष्ट करू तेव्हाच आम्ही एक वेळचं अन्न खाऊ, नाहीतर दुसऱ्या वेळेचं अन्न खाण्यासाठी आम्हाला कष्टच करावं लागत आहे. आणि तुमची मुलगी एवढी श्रीमंत घरात लाडाकोडात वाढलेली आहे, ती कशी काय आमच्या घरामध्ये ऍडजस्ट करू शकेल? त्यामुळे जर तुम्हाला आमच्यासोबत सोयरीक करायची असेल तर आम्ही ज्याप्रमाणे राहतो त्याचप्रमाणे संकेत जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत तिला आमच्यासोबत राहावं लागेल. तेजस्विनी त्याही गोष्टीला तयार झाली आणि तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तिने संकेत सोबत लग्न केलं. तेजस्विनीचं आणि संकेतचं लग्न झाल्यानंतर संकेतने तेजस्विनीला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे की मला शिकून खूप मोठं व्हायचं आहे. त्यामुळे मला सध्या तरी माझ्या अभ्यासावरती लक्ष दिलं पाहिजे. आणि आईवडिलांचे म्हणणं देखील तेच होतं. त्यामुळे विद्येचे माहेरघर म्हणजे पुणे आणि त्याच पुण्याला जाऊन संकेतने पुढील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात केली. इकडे तेजस्विनी आपल्या सासू सासऱ्यांसोबत गावी राहत होती. घरातील थोडेफार काम करत असायची. घरात 4 महिला असल्यामुळे काम हे थोडंच वाट्याला येत असायचं. तेजस्विनीची सासू मात्र तिला नेहमी म्हणायची, तूही अभ्यास करते, सांग की काम राहू दे, ते मी करेल, तू पहिल्यांदा अभ्यास कर. तेजस्विनी अभ्यासाच्या रूममध्ये निघून जायची. अभ्यास करायला बसल्यावर ती तासनतास फोनवर गप्पा मारायची आणि तिला विचारलं ना कोणाचा फोन होता तर संकेतचं असं सांगायची. तिला जेवायला बोलवले तरी ती फोनवर गप्पा मारत असायची. ही गोष्ट घरातील सगळ्यांना लोकांना माहीत होती आणि त्यांना देखील असं वाटायचं ही संकेत सोबत बोलत असेल. नवऱ्याला सोडून ती घरामध्ये एकटी राहते आहे म्हणून तिला करमत नसेल, म्हणून ती आपल्या नवऱ्यासोबत बोलत आहे. 2 महिन्यानंतर संकेत जेव्हा आपल्या घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारले की बाळा, तू आपल्या घरापासून शिक्षण घेण्यासाठी एवढा दूर गेला होता की फक्त सुनबाई सोबत फोनवर बोलण्यासाठी गेला होता? हे कोण? संकेत म्हणाला, अशी का बोलत आहेस की आम्हाला काहीच माहित नाही? बाळा, आम्ही पाहिले आहे की तू कितीतरी वेळ सुनबाई सोबत फोनवर बोलत असतो आणि आमच्यासोबत थोडंसं बोलण्यासाठी सुद्धा तुझ्याजवळ थोडा सुद्धा वेळ नसतो. तेव्हा संकेत म्हणाला, नाही आई, मी तिच्यासोबत फोनवर जास्त बोलत नव्हतो. अगं, मला इतका वेळ सुद्धा मिळत नाही. मग आई म्हणाली, हो का? मग सुनबाईच्या मोबाईलवर तर तुझं नाव लिहिलेला फोन येतो आणि मग ती तासनतास फोनवर बोलती. मान्य आहे की तुम्ही दोघं अभ्यासाबाबतीत बोलत असेल, पण अभ्यासाबाबतीत बोलताना सुद्धा तुम्ही कायमच हसत खिदळत असता का? तुम्हाला हे शिकवले जाते का? संकेत आपल्या आईचे बोलणं ऐकून स्तब्ध झाला होता. कारण त्याचे तरी कितीतरी दिवस तेजस्विनी सोबत बोलणं होतच नव्हते. मग संकेतच्या आईला काहीच म्हणाला नाही, कारण त्याची आई कारण नसताना काळजीत पडली असती. त्याने चहा पाणी घेतला. तेजस्विनीला माहीत पडले नाही की संकेत घरी आला आहे. थोड्या वेळात संकेत स्वतः आपल्या खोलीत गेला. तेव्हा सुद्धा तेजस्विनी कोणातरी सोबत हसून हसून फोनवर गप्पा मारत होती. संकेतला बघून तिने फोन कट केला आणि म्हणाली, अरे संकेत, तू केव्हा आलास आणि तू मला सांगितले का नाहीस तू आज घरी येणार आहेस? तेव्हा संकेत हसून म्हणाला, मला तर तुला सरप्राईज द्यायचे होते, त्यामुळे नाही सांगत निघून आलो. कसं वाटलं माझं सरप्राईज? तेजस्विनी म्हणाली, खूप छान वाटलं, पण तुला सांगून यायला हवे होते ना. तेव्हा संकेत म्हणाला, का? तू कोणती तयारी करून ठेवली असती का? बरं जाऊ दे, तू लवकर तयार होऊ नये, आपण बाहेर मंदिरात फिरायला जाऊ. पण हे काय, तू अजून आंघोळ सुद्धा केलेली नाहीस?
जा लवकर अंघोळ करून घे, तोपर्यंत मी तुझे नोट्स चेक करतो की तू किती अभ्यास केला आहे आणि किती अपूर्ण आहे. तेजस्विनी सुद्धा लगेच उठली आणि अंघोळ करायला गेली. ती बाथरूम मध्ये जाताना तिच्या मोबाईलवर फोन आला. तो नंबर संकेतच्या नावाने सेव्ह होता. हे पाहून संकेतला आश्चर्य वाटलं. अरे, मी तर इथे बसलो आहे आणि माझा मोबाईल सुद्धा माझ्याजवळ आहे. मग तेजस्विनीच्या फोनवर कोणाचा फोन संकेत नावाने येत आहे? संकेतने तो फोन उचलला नाही. थोडाच वेळ तिच्या नंबरवर संकेतच्या नावाचा 5 मिस कॉल आले होते. संकेतने तो नंबर आपल्या मोबाईलवर घेतला आणि बाहेर जाऊन त्याला फोन लावला आणि म्हणाला की हॅलो, तुम्ही कोण बोलत आहात? कदाचित माझ्याकडून रॉंग नंबर लागला आहे. मी माझ्या मित्राला फोन लावत होतो तेव्हा पलीकडून आवाज आला की मी रोहन बोलत आहे आणि रॉंग नंबर बोलून त्याने तिकडनं फोन कट केला. आता संकेतला पूर्ण विश्वास बसला की तेजस्विनी त्याला फसवत आहे. सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला आणि संकेत आणि तेजस्विनी मंदिरात जाण्यासाठी घरातून बाहेर निघाले. मंदिरात देवाच्या पाया पडून ते एका नदीच्या किनारी जाऊन बसले आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले. गप्पा मारता मारता संकेत तेजस्विनीला विचारतो की तू कोणत्या रोहनला ओळखत आहेस का? तेजस्विनी संकेतच्या तोंडून रोहनचे नाव ऐकताच थोडी गडबडली, परंतु चोरी पकडण्याच्या भीतीने स्वतःला सांभाळत म्हणाली की संकेत, अरे तू काय बोलत आहेस? आणि हा रोहन आपल्या दोघांमध्ये कुठून आला? तुला तर माहितीये की आजकाल घरातच राहते, त्यामुळे मी कोणत्या रोहनला किंवा कोणत्या दुसऱ्या मुलाला कशी ओळखत असेल? नाही बाबा, मी कोणत्या रोहनला ओळखत. आणि तो सुद्धा ना संकेत एकतरी कधीतरी दिवसांनी माझ्याजवळ आपल्या घरी आला आहे ना. आणि कुठल्या कुठल्या गोष्टी बोलत आहे इथे. फक्त आपण दोघेच आहोत म्हणून रोमॅन्टिक बोल ना. तेजस्विनी बोलत होती की पुन्हा तिच्या मोबाईलवर संकेत नावाने फोन आला. तेजस्विनीने तो फोन हळू सायलेंट मोडवर केला. संकेतला कळणार नाही, परंतु संकेतच्या नजरेने त्या मोबाईलवरचे संकेत नाव हे पाहिले होते. संकेतने गुपचूप त्याच्या मोबाईलचे रेकॉर्डिंग चालू केले आणि मोबाईल तिथेच ठेवला आणि तेजस्विनीला म्हणाला की मी आपल्याला काहीतरी खायला घेऊन येतो. असं बोलून पटकन तिने तिचा मोबाईलवर फोन लावला आणि त्याला ओरडत म्हणाली की मी तुला सांगितले होते ना की माझा नवरा सगळं काही सहन करेल, पण खोट्याला कधीच सहन करू शकणार नाही. आणि आपण जो प्लॅन केला आहे ना तो असाच राहील. चल आता लवकर फोन ठेवून दे. असे बोलून तिने फोन कट केला आणि संकेत येण्याची वाट पाहू लागली. संकेत भाजलेले कणीस घेऊन आला आणि तिला खायला दिले आणि आपल्या कानाला लावून तिचं रेकॉर्डिंग ऐकू लागला. ते ऐकून त्याला धक्काच बसला. तेव्हा तेजस्विनी त्याला म्हणाली, काय झालं संकेत, तुझा चेहरा असा का झाला आहे? तेव्हा संकेत तिला म्हणाला, तू माझ्या प्रेमाचे चांगले फळ दिले आहेस. मी खरंच तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवत होतो की तू माझ्यावर खरं प्रेम करत ते, पण आज माहीत पडले की तू माझ्या मागे काय गेम खेळत आहेस. तू आपल्या प्रियकराचे नाव माझ्या नावाने सेव्ह करून ठेवले आहे. तू इतका खाली पडू शकतेस तेजस्विनी, मी कधीच विचार केला नव्हता. मी स्वतःच्या माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. जेव्हा तू अंघोळ करायला गेली होतीस तेव्हा त्या मुलाचे 5 मिस कॉल आले होते, जे माझ्या नावाने नंबर सेव्ह होता. जेव्हा तो नंबर मी माझ्या मोबाईलमध्ये घेतला आणि त्याच्या सोबत बोललो तर मला सांगितले की त्याचे नाव रोहन आहे आणि त्याने फोन कट केला. माझी इच्छा असती तर मी माझ्या घरच्यांसमोर तुला ओरडलो असतो, पण नाही, मी इथे तुला ओरडलो नाही. कारण तुझी जी पोझिशन माझ्या घरच्यांच्या नजरेत आहे ती कमी होऊ नये, त्यांच्या नजरेतून पडू नये, त्यामुळे मी तुला तिकडे घेऊन आलो आहे. कारण तुला समजावून सांगायचं होतं आणि तुझ्या मनातलं काढून घ्यायचं होतं की नक्की तुझ्या मनात काय चाललं आहे. जेव्हा मी लग्नासाठी नकार दिला होता तेव्हा तूच आपल्या लग्नासाठी हट्ट धरून बसली होतीस आणि आज जेव्हा आपण लग्न केलं आहे तेव्हा आपल्या नवऱ्याला सोडून तू दुसऱ्यासोबत. एवढं बोलून संकेत शांत बसला. संकेतच्या तोंडातून आपल्यासाठी हे सर्व बोलणे ऐकून तेजस्विनी रागाने लालबुंद झाली होती. तिने संकेतला खूप वाईट साईड बोलले आणि म्हणाले की मी तर तुला स्मार्ट आणि हुशार समजून तुझ्यासोबत लग्न करून बसले, पण मला काय माहित होते की तुझे आई वडील इतके गरीब आणि भिकारी आहेत. त्यांना चांगले खाता पिताही येत नाही, कुठे चांगले राहता येत नाही. तुझ्या कुटुंबातील सर्व लोक मला तर अडाणी आणि गावढळ वाटतात. मग मी त्यांच्यासोबत कशी आनंदात राहू शकते? त्यामुळेच माझे मन रमवण्यासाठी मला काही ना काही उपाय शोधावा लागला असता.
तू तर ठरला अभ्यासू किडा, तुला फोन केला तर तू 2 शब्द बोलून फोन ठेवून द्यायचा. मग आता तूच सांग मी काय केले असते? माझा टाइमपास करण्यासाठी मला काही ना काही उपाय शोधला. असे बोलून तेजस्विनी निर्लज्जासारखी हसायला लागली. त्यामुळे संकेतचं हृदयाला त्यावेळी खूप वेदना झाल्या. परंतु तो आपल्या डोक्याला शांत ठेवत म्हणाला, जर तुला इतकाच टाइमपास करायचा होता तर तू आपल्या शिक्षणाला मित्र बनवायचे होते. जे काही समजले नसेल मला विचारायचे होते. आणि मी तुला लग्नानंतर सुद्धा सांगितले होते की आपण दोघे एकत्र शिक्षण घेऊ, अभ्यास करू. पण तू काय म्हणाली होतीस की तू मला कमावून खाऊ घालू शकत नाहीस का? अरे तुझे पोट आज सुद्धा माझे घरचे लोक भरत आहे ना. मग ते कसेही भरवत असो, पण 2 वेळचे जेवण आणि 2 वेळचा नाश्ता तरी मिळत आहे ना. मग मी सुद्धा एक दिवस चांगले शिक्षण घेऊन काही ना काही करेन. इतकंच तर माझ्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा तेजस्विनी त्याला हसत म्हणाली, बस संकेत, बस कर तुझी ही नाटकं. ज्या दिवशी तू तो वान होशील ना त्या दिवशी सांग. अगोदरच हे बोलून काही फायदा नाहीये, समजलं? आणि आता तरी घरीच चल, मला तुझे फालतूचे बोलणे ऐकायचं नाही. असे बोलून ती संकेतच्या बाईक जवळ जाऊन उभी राहिली. मग त्या दोघात घरी जाईपर्यंत वादविवाद झाले आणि जेव्हा आपल्या घरी पोहोचले तेव्हा दोघांची तोंड फुगून घरात घुसले. त्यांचे चेहरे पाहून रामेश्वरराव म्हणाले, काय झालं आहे संकेत बाळा? तू आणि सुनबाई इतके नाराज का वाटत आहे? तेव्हा संकेत तर काही बोलला नाही, परंतु तेजस्विनी हसत हसत म्हणाली, काय सांगू बाबा, आपल्या बायकोची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे भेदरट बनून गप्प आहे. तेजस्विनीचे बोलणे ऐकून रामेश्वररावांना सुद्धा राग आला. ते म्हणाले, हे तू काय बोलत आहेस सुनबाई, आणि कोणासमोर बोलत आहे? तुला काही समजते की नाही? तेजस्विनी म्हणाली, का? खरं ऐकून तुम्हाला सुद्धा वाईट वाटलं ना? असंच वाईट तुमच्या मुलाला सुद्धा वाईट वाटलं बाबा. असे बोलून तेजस्विनी आपल्या खोलीत निघून गेली आणि आपल्या आईला रडून रडून फोनवर सांगितले की तिला न्यायला ड्रायव्हर पाठवून दे, बाकी सर्व काही ती घरी आल्यानंतर सांगेल. तिच्या आईने आपल्या मुलीचा रडका आवाज ऐकला तेव्हा तिचं काळीज तोंडातून बाहेर येणं बाकी होतं. आई तर आई असते. त्यांनी लगेच आपल्या ड्रायव्हरला तेजस्विनीला घेण्यासाठी पाठवले. इकडे तेजस्विनी सुद्धा असं सगळं सामान बॅगीमध्ये भरलं आणि बाहेर अंगणात आणून ठेवलं. संकेतने सुद्धा तेजस्विनीला खूप समजावले, परंतु तिने काहीच ऐकले नाही आणि आपल्या ड्रायव्हर सोबत माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यावर आपल्या आईला रडून रडून उलटसुलट सांगून संकेत आणि त्याच्या घरच्यांना गुन्हेगार बनवले आणि स्वतः मात्र भोळी भाबडी बनून राहिली. आपल्या मुलीची कहाणी ऐकून तिच्या आईला खरंच विश्वास बसला की आपली मुलगी किती दुःख सहन करते, अत्याचार सहन करून राहत होती. तेजस्विनीचे वडील त्यावेळेस घरी नव्हते. बिझनेसच्या कामामुळे ते बाहेर गेले होते. जेव्हा ते घरी आले तेव्हा तेजस्विनीच्या आईने रडून रडून सगळं काही सांगितले. तेजस्विनीच्या आईचे बोलणे ऐकून तेजस्विनीचे वडील मात्र विचारात पडले. ते म्हणाले की तुम्ही काय विचार करत आहात? तेव्हा वसंतराव म्हणाले, अगं राधा, मला जेवढं माहिती आहे ना तेवढं संकेत तसला मुलगा नाही आहे आणि रामेश्वरराव सुद्धा खूप गरीब आहे. त्यामुळे मला नाही असं वाटत की त्या लोकांनी तिला असं काही त्रास दिला असेल. तेव्हा तेजस्विनीची आई राधाताई म्हणाली, तर मग मी खोटं बोलत आहे का? आपली मुलगी खोटं बोलत आहे. तुम्हाला त्या लोकांवर विश्वास आहे जे परकी आहे, ज्यांना तुम्ही काही दिवसांपासून ओळखत आहात, आणि ज्या मुलीला तुम्ही जन्म दिला आहे ना ती तुमची मुलगी, स्वतःची मुलगी आहे. तिच्यावर तुमचा विश्वास नाहीये. एवढं बोलून राधाताई तिथून रागाने निघून गेला. मग मात्र वसंतराव तरी करणार तरी काय? त्यामुळे त्या दोघींना मायलेकींचे म्हणणे ऐकावे लागले. त्यांनी आपल्या मुलीला आश्वासन दिले की पावलोपावली तिची साथ देईल. तेजस्विनीला आपल्या माहेर होऊन आता 3 महिने झाले होते. आता तर आजूबाजूचे लोक सुद्धा तेजस्विनीला विचारू लागले की किती दिवसांपासून तू माहेरी आलेली आहे, तू सासरी केव्हा जाणार आहेस? तेजस्विनीच्या आई वडील उत्तर देत माणसे, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला खूप समजावून पुन्हा तिच्या सासरी पाठवले. तेजस्विनी 2-4 महिने तर तिथे थोडी चांगली राहिली, परंतु नंतर फोनवर बोलणे पुन्हा तिचे चालू झाले. आधी तर ती आपल्या खोलीतच राहून फोनवर बोलत होती, परंतु आता सगळ्यांसमोर पूर्ण घरात फिरून हसून खिदळून फोनवर बोलत असायची. फोनवर बोलल्यामुळे तिच्या 2 नंदांच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला. एकतर त्या दोघी बिचाऱ्या बहिणी काम करून आपल्या आईवडिलांसोबत कष्टाने मेहनतीने जगून
सर्व काही शिक्षण पूर्ण करत होत्या. परंतु तेजस्विनीच्या फोनवर बोलल्यामुळे त्या दोघींना खूप डिस्टर्ब होऊ लागलं. जर त्या दोघी तेजस्विनीला काही बोलल्या तर तेजस्विनी त्यांना उलटसुलट काही बोलून त्यांना अपमानास्पद बोलत होती. आता संकेत जेव्हा घरी यायचा तेव्हा तेजस्विनी त्याच्यासोबत भांडण करण्याचा बहाणा शोधायची, म्हणजे लवकरात लवकर ती त्याच्यापासून घटस्फोट घेऊ शकते. एक दिवस संकेत आपल्या घरी आला होता तेव्हा तेजस्विनी रोहनचे नाव घेऊन त्याच्यासोबत हसत खेळत बोलत होती आणि बोलता बोलता संकेतला खूप वाईट साईट बोलत होती, जे संकेत सहन करू शकत नव्हता. त्याने तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिला म्हणाले की निर्लज्ज बाई, आपल्या नवऱ्यासमोर दुसऱ्या परक्या माणसासोबत बोलताना तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का? अजून किती नीच पातळीला जाणार आहेस तू? तुला माझ्यासोबत राहायचे नसेल तर जबरदस्ती का लग्न केले? तेजस्विनी सुद्धा त्याला उत्तर दिले की मी तुझ्यावर जबरदस्ती केली नव्हती. तू जबरदस्ती तुझ्या आईवडिलांना माझ्याशी लग्न करण्यासाठी आमच्या घरी पाठवले, म्हणजे माझ्या श्रीमंत बापाची प्रॉपर्टी तुला मिळेल. परंतु असा चुकूनही तू विचार करू नको, माझ्या बापाची एक फुकटी कवडी सुद्धा तुला देणार नाही, समजले का? असं उलटसुलट बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. आणि यावेळेस तर तिने मनात पक्का करून ठेवलं होतं की ती संकेतला घटस्फोट नक्की देणार आहे, कारण तिने आपल्या प्रियकर रोहन सोबत पक्के करून ठेवले होते की ते दोघं लग्न करणार आहे. कोणालाही न घाबरण्याची गरज नाही. त्यामुळे तेजस्विनी कोणालाच न घाबरता बिंदास्त त्या घरात राहत होती. ना कोणाला ऐकत होती ना कोणाचे काम करत होती. तिला तर लवकरात लवकर संकेतला घटस्फोट देऊन रोहनसोबत नवीन आयुष्य जगायचे होते. पुन्हा एकदा तेजस्विनी आपल्या माहेरी निघून गेली आणि माहेरी निघून गेली ते तिने मनात पक्क केलं होतं की आता काही झालं तरी मी संकेतला घटस्फोट देणार. त्यानंतर संकेतने घटस्फोटाचे पेपर सांगितलेले पाठवून दिलेले आणि जेव्हा घटस्फोटाचे पेपर संकेतने आणि त्याच्या घरच्यांनी पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ही गोष्ट संकेतची आजोबा सहन करू शकले नाही आणि चालता चालता ते स्वर्गवासी झाले. आपल्या पतीच्या दुःखात बुडालेली त्याची आजी सुद्धा महिन्याच्या आधी स्वर्गवासी झाली. ह्या गोष्टीचा खूप मोठा धक्का रामेश्वररावांना बसला होता. परंतु त्यांनी आपल्या मनातील गोष्ट मनातच राबून ठेवली. आता तिकडे संकेत आणि तेजस्विनीची केस कोर्टामध्ये चालत राहिली आणि 1 वर्षानंतर जज साहेबांनी निर्णय सांगितला की संकेत अजूनही काहीच कमवत नाही. त्याच्या वडिलांची आर्थिक स्थिती सुद्धा खूप चांगली नाहीये. तिला 4,000 रुपये पोटगी देईल. ते 4,000 रुपये तेजस्विनीसाठी 4 रुपयासारखे होते, कारण ती खूप मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी होती. परंतु तेच 4,000 रुपये संकेतसाठी 40,000 रुपयांच्या बरोबर होते. तरी त्याला नाईलाजाने कोर्टाचा आदेश मान्य करावा लागला. आता संकेतला आपली आई आणि बहिणीला सोडून दुसऱ्या मुलीचा तिरस्कार वाटू लागला होता. तो त्या दिवसाला कोसत होता ज्या दिवशी त्याची मैत्री तेजस्विनी सोबत झाली होती. आता त्याचे फक्त एकच लक्ष होते, ते म्हणजे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे. कधी कधी त्याच्याकडे पैशांची तंगी असायची आणि तेजस्विनीला दर महिन्याला 10 तारखेला 4,000 रुपये द्यायला लागायचे. तेव्हा तो कधी कधी रडायचा की त्याच्याकडून किती मोठे पाप झाले आहे, किती मोठी चूक झाली जे त्याला आयुष्यभर भोगावा लागणार आहे. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस संकेतने ऐकले की तेजस्विनी रोहन सोबत आपल्या मम्मी पप्पांच्या घरून खूप सारे दागिने पैसे घेऊन पळालेली आहे. तिचे पप्पा वसंतराव खूप इज्जतदार माणूस होते. मुलगी पळून गेली ही बातमी आगीसारखी पसरत होती. आता संकेतला त्याच्या वकिलांनी सांगितले की घटस्फोट पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेलेली असेल किंवा त्याच्यासोबत लग्न केले असेल तर तिच्या पहिल्या नवऱ्याला तिला पोटगी द्यायला लागत नाही. सगळे पुरावे गोळा करण्यासाठी तिच्या मम्मी पप्पांजवळ चौकशी केली. खरंच ती पळून गेली आहे का? तेव्हा तिच्या मम्मी पप्पांनी सांगितले की होय, खरंच ती पळून गेलेली आहे आणि फक्त पळून गेली नाही तर एका मंदिरात जाऊन लग्न सुद्धा केलेले आहे. तिने तिचा फोटो सुद्धा पाठवला होता. असे बोलून संकेतला त्यांनी फोटो सुद्धा दिला. संकेतने तो फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतला आणि कोर्टामध्ये जाऊन साहेबांना दाखवला की तेजस्विनीने दुसरं लग्न केलेले आहे. त्यामुळे कायद्याने माझ्यावर तिचा कोणताही सप्प नाही. मी माझ्याकडून ती पोटगी घेईल किंवा मी तिला पोटगी देईल. जज साहेबांनी सगळे पुरावे पाहिले आणि संकेतला निर्णय ऐकवला की तू या केसमधून पूर्णतः सुटलेला आहे. आता तेजस्विनी आणि रोहन जोपर्यंत तेजस्विनीचे पैसे होते, सोन्याचे दागिने होते, तोपर्यंत तर आनंदाने जीवन व्यतीत करत होते. परंतु जसे ते पैसे आणि दागिने संपले, रोहन म्हणाला की तुझ्या बँकेतून संकेतने पाठवलेली पोटगी बाहेर काढते. तेव्हा आपल्या
पोटात अन्न जाईल, नाहीतर आपण उपाशी मरू. परंतु तेजस्विनीचे म्हणणे होते की ते पैसे बँकेत जमा राहू दे. आता रोहनने काहीतरी कामधंदा करता यावा, म्हणजे त्यांचा संसार सुखात चालेल. परंतु रोहन तर काहीच काम करत नव्हता. श्रीमंत मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं आणि त्यांच्या पैशांवर आयुष्य आरामात जगायचं. जेव्हा सगळे पैसे संपतील तेव्हा तो रातोरात तिला सोडून फरार होऊन जात होता. तेव्हा तेजस्विनी त्याला काम करण्यासाठी सांगितलं तेव्हा तो तेजस्विनीवर भडकला आणि म्हणाला की तुझ्यासाठी काम करणार हा तू विचार सुद्धा कसा करू शकतेस? मी काय काम करून तुझं पोट भरणार नाही? माहित आहे का मी किती मोठ्या श्रीमंत बापाचा मुलगा आहे? तू फक्त आता तुझ्या बँकेतून पैसे काढ, मग मी माझ्या बँकेतून पैसे बाहेर काढून तुला राणीसारखं ठेवेल. रोहननेही बोलणे ऐकले आणि आज तेजस्विनीला तिला खरंच वाटले की तो श्रीमंत बापाचा मुलगा आहे. त्यामुळे तिने आपल्या बँकेतले सगळे पैसे बाहेर काढून रोहनच्या हातात दिले आणि जेव्हा तेजस्विनी बँकेमध्ये विचारले की मागच्या 3 महिन्याचे 4-4 हजार रुपये आले होते ते कुठे आहेत, तेव्हा बँकवाल्यांनी सांगितले की आता मिस्टर संकेतकडून कोणतेही पैसे येणार नाही. ही बातमी ऐकून तेजस्विनी रागाने लालबुंद झाली. तिने लगेच संकेतला फोन केला, परंतु संकेतने तिचा फोन रिसीव्ह केला नाही. त्यामुळे तिने रागात आपल्या वडिलांना फोन केला आणि तेव्हा वकील साहेब हसत म्हणाले की मॅडम, तुम्ही त्या 4,000 रुपयांसाठी मला फोन केला. त्या दिवशी तर तुम्ही बोलला होतात की 4,000 रुपये माझ्यासाठी 4 रुपयासारखे आहेत. मग आता काय झाले? तुम्हाला आता कारण सांगतो. तुम्ही दुसरीकडे लग्न केलं आहे ना, मग पहिल्या बिचारा गरीब नवऱ्याला तुम्ही का सतवत आहात? आता दुसऱ्या नवऱ्याची कमाई खा ना, त्या बिचाऱ्याला का त्रास देताय? तुम्ही दुसरे लग्न केल्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट नवऱ्याकडून मिळू शकत नाही. आणि ही गोष्ट रोहनने ते सुद्धा ऐकली होती, परंतु त्यामुळेच त्याने तेजस्विनीला की काळजी करण्याची गरज नाही, आपण दोघे मिळून काही ना काही करू. आता तेजस्विनीने रोहनवर कोर्टात मॅरेज करण्यासाठी दबाव टाकू लागली. परंतु रोहन खूपच हुशार मुलगा होता. तो लग्नासारख्या गोष्टीत फसणारा नव्हता. त्यामुळे लग्नाचा विषय तो टाळत असेल. जोपर्यंत तेजस्विनीजवळ पैसे होते तोपर्यंत तो तिला चिटकून असायचा राहत होता. आता सर्व पैसे संपू लागले तेव्हापासून त्या दोघांत भांडणं होऊ लागली. झोपी आणि एक दिवस तो तेजस्विनीला रात्री गाढ झोप येत असताना सोडून पळून गेला. तेजस्विनी जेव्हा दुसऱ्या दिवशी झोपेतून उठली तेव्हा तिने पाहिले रोहन आपल्याजवळ नाही. तिने त्याला सगळीकडे शोधलं, परंतु ती राहतेच भेटला नाही. तिने त्याला खूप फोन लावले, पण त्याचा फोन बंद येत होता. तिने रात्रपर्यंत त्याची वाट पाहिली, हा विचार करून की तो कोणत्या तरी कामासाठी बाहेर गेला असेल. परंतु रोहन परत घरी आलाच नाही. आता मात्र तेजस्विनी खूप घाबरली की लगेच तिने तिच्या मम्मीला फोन लावला. राधाताईंना फोन केला तेव्हा त्यांनी फोन उचलला नाही, म्हणून तिने आपल्या मोठ्या दादाला फोन लावला. त्यांनी फोन उचलला नाही. तेजस्विनीला समजले की ते लोक तिच्यावरती नाराज आहेत, म्हणून तिने विचार केला की स्वतः घरी जाऊन आपल्या मम्मी पप्पांना रोहनचे सगळे काही सत्य सांगेल, मग ते लोक तिला समजावून घेतील. त्यामुळे त्यांनी हिंमत केली आणि आपले सामान घेऊन आपल्या माहेरी निघून गेली. तेजस्विनी आपल्या घरी आलेले पाहून तिचे मम्मी पप्पा आणि भाऊ सगळे लोक तिच्यावरती भडकले, कारण ते इज्जतदार लोक होते. मुलगी घरातून पळून गेल्यामुळे त्यांची खूप बदनामी झाली होती. त्यांना माहित होते की तेजस्विनी जर घरी परत आली तर त्यांची दुप्पट इज्जत खराब होईल. त्यामुळे त्यांनी तेजस्विनीला सांगितले की ज्या प्रकारे तू आपल्या मर्जीने हे घर सोडून निघून गेली होती, आता सुद्धा आपल्या मर्जीने तू हे घर सोडून निघून इथून जा. आम्ही लोक तुला धक्केबुक्के देऊन बाहेर काढू. त्यानंतर वसंतरावांनी संकेतचे बाबा रामेश्वर रावांना फोन करून सांगितले की या मुलीसोबत आता आमचा काही संबंध नाही. ह्या मुलीने तुमच्याबद्दल सगळं काही खोटं सांगून आम्हाला भडकवले होते आणि आम्ही लोक सुद्धा सत्य जाणून न घेता तुमच्या विरोधात केस उभी केली. कृपा करून आम्हाला माफ करा आणि तुमची इच्छा असेल तर आमची छोटी मुलगी ऋतुजाचे लग्न आम्ही तुमच्या मुलासोबत लावून देऊ. तेव्हा रामेश्वरराव म्हणाले, हे बघा वसंतराव, झालं आहे ते आपण बदलू शकत नाही, परंतु आम्ही आमच्या मुलाचे लग्न तोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याचे मन होत नाही. त्याला तर आता मुलींचा तिरस्कार येत आहे. आता कुठे आमच्या मुलाला नोकरी लागली आहे, त्यामुळे त्याच्यावर आम्ही कोणताही दबाव टाकू शकत नाही की तू दुसरे लग्न कर.
तुमच्या दुसऱ्या मुलीसोबत एक वेळ त्यांची तुमच्या मोठ्या मुलीकडून खूप मोठी फसवणूक झाली आहे. मग तुम्ही असा कसा विचार करू शकता की आम्ही तुमच्या छोट्या मुलीला फोन करून घेऊ शकतो? तेव्हा वसंतराव म्हणाले, हे बघा रामेश्वरराव, हाताची पाची बोटं समान नसतात, तसेच एका आई वडिलांची मुलेही समान नसतात. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आमची छोटी मुलगी ऋतुजा खूप चांगली आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या दोन्ही मुलींचे लग्न आमच्या नातेवाईकांमध्ये करून देऊ. कारण तुमच्या दोन्ही मुली खूप समजूतदार, प्रेमळ आणि कष्टाळू आहेत. कारण तुम्ही त्यांच्यावर खूप चांगल्या प्रकारे संस्कार केले आहेत. यावर रामेश्वरराव म्हणाले, हे बघा, आमचा मुलगा संकेतने UPSCची परीक्षा क्लिअर केली आहे. आता त्याला ट्रेनिंगसाठी जायचं आहे आणि माझी इच्छा नाही की माझ्या मुलाच्या इतक्या मोठ्या आनंदावर विरजम पडावे. त्यामुळे या सर्व फालतू गोष्टी मी माझ्या मुलाचे डोके खराब करू शकत नाही. एवढे बोलून रामेश्वररावांनी फोन कट केला आणि यावर वसंतराव सुद्धा शांत बसले. इकडे संकेत UPSCची परीक्षा उत्तीर्ण होऊन IPSच्या ट्रेनिंगला जाण्यासाठी आनंदात तयारी करत होता. त्याची आई त्याला सारखं सारखं सांगत होती की वेळेवर खात जा, वेळेवर झोपत जा, कोणासोबत भांडण करू नकोस, डोकं शांत ठेवून काम कर. संकेत सुद्धा त्याच्या आईच्या हो मध्ये हो करत मिळत राहिला आणि मंद मंद हसत राहिला की एका आईसाठी तिचा मुलगा कायमच लहान असून मग तो किती मोठा असो किंवा कोणत्याही पोस्टवर असो. रामेश्वरराव सुद्धा खूप आनंदित होते. दुसऱ्या दिवशी संकेत ट्रेनिंगसाठी घरातून बाहेर निघाला आणि ट्रेनमध्ये बसला. तो ट्रेनमधून जात असताना अर्धा तासांचा प्रवास होता. त्याला खूप भूक लागली. त्यांनी पाहिले की एक महिला ट्रेनमध्ये भेळपुरी विकत होती. त्याने तिला आवाज दिला की भेळपुरी कितीला दिली आहे. त्या महिलेचा आवाज त्याला ओळखीचा वाटत होता. तिने जेव्हा मागे वळून पाहिले तर ती पाहतच राहिली आणि संकेतने सुद्धा तिला पाहिले तेव्हा त्यांनी तिला ओळखले. कारण ती दुसरी तिसरी कोणीही नसून तेजस्विनी होती. तेजस्विनीने जसे संकेतला पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. ती भेळपुरी विकायची सोडून संकेतला मिठी मारून रडू लागली. संकेत तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ती बाजूला व्हायला तयार नव्हती. तिथे बसलेल्या आसपासचे सर्व लोक त्यांच्याकडे पाहत होते. काही जण तर त्यांचा व्हिडिओ काढायला लागले. काही लोक आपापसात बोलू लागले की ही महिला कोण आहे? ती आपल्या सज्जन माणसाच्या गळ्यात पडून रडत आहे. तिथे जितकी माणसं होती तितकी काही ना काही बोलू लागली. तिला बाजूला केले आणि म्हणाले, अरे तू कोण आहेस आणि माझ्या गळ्यात पडून का रडत आहेस? मी तुला ओळखत सुद्धा नाही. तेव्हा तेजस्विनी म्हणाली, संकेत, एकदा माझं म्हणणं ऐकून घे, मग तुला जे बरोबर वाटेल तेव्हा ते कर. संकेत म्हणाला, मला तुझे काहीच म्हणणे ऐकून घ्यायचे नाही आणि मी तुझं का ऐकू? तू माझी कोण आहेस जे मी तुझ्या ऐकून घेऊ? एवढं बोलून तो आरामात डोके टेकून डोळे बंद करून आपल्या सीटवर बसला. तेजस्विनी भेळपुरी विकत विकत पुढे गेली आणि पुढच्या स्टेशनवर उतरली. संकेतचे मंद थोड्या वेळासाठी अस्वस्थ झाले होते. तो तेजस्विनीबद्दल खूप विचार करत होता की शेवटी तिची अशी काय मजबुरी असेल की तिला ह्या ट्रेनमध्ये भेळपुरी विकण्याची गरज भासली. उलट ती एका श्रीमंत मुलासोबत पळून जाऊन लग्न केले होते. मग संकेतला लक्षात आले की त्याच्या आईने सांगितलेली होते की आपल्या डोक्याला कायम शांत ठेवू. आपल्या आईचे बोलणे आठवल्यानंतर त्याने आपल्या डोक्याला शांत केले आणि आपल्या बाबांना फोन केला. थोड्या वेळात इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्यांनी तेजस्विनीच्या बाबांना ते सर्व काही सांगितले की त्यांनी कसं त्यांच्या मोठ्या मुलीला घरातून बाहेर काढलं आणि हे सुद्धा सांगितले की त्यांना त्यांच्या छोट्या मुलीचे लग्न तुझ्यासोबत लावून द्यायचं आहे. परंतु मी त्यांना म्हणालो की तुझी इच्छा नसेल तर आम्ही तुझ्यावर कोणतीच बळजबरी करणार नाही, कारण त्यांची अगोदरच खूप मोठी फसवणूक झाली आहे. मग पुन्हा ती चूक तो का करेल हे सुद्धा सांगितले आहे की जेव्हापासून त्यांनी तेजस्विनीला घराबाहेर काढले आहे ती एका रेल्वे स्टेशनच्या कोपऱ्यावर झोपडपट्टीत बनवलेल्या झोपडपट्टी एरियामध्ये भाड्याने राहत आहे. कारण तिथे कमी भाडे असलेल्या छोट्या मोठ्या खोल्या आहेत ज्यामध्ये काही सुविधा मिळत नाही. त्यामुळे ती तिथेच राहून आपले आयुष्य घालवत आहे आणि तिच्या मुलासोबत पळून गेली होती आणि त्यासोबत मंदिरात जाऊन लग्न केलं होतं. तो श्रीमंत बापाचा मुलगा नव्हता. तो असंच श्रीमंत बापाच्या मुलींना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळून घेत होता. तिकडे संकेतने आपले काम पूर्ण इमानदारीने करत होता. एक दिवस तो एका कैदीला पाहण्यासाठी हॉस्पिटलला गेला. तेव्हा त्याने पाहिले की एक नर्स एका महिलेला खूप ओरडत होती. तिला विचारल्यावर माहीत पडले की ती महिला खूप सारे चांगले चांगले जेवण मागत आहे आणि नाही दिले की रडायला लागते.
जेव्हा त्याने जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्याला माहीत पडले की ती तेजस्विनी होती. त्याने त्यांना पैसे दिले आणि म्हणाला की तिला जितके चांगले जेवण हवे आहे तितके रोज पोट भरून जेवायला द्या आणि ज्या गोळ्या औषधे लागेल त्या वेळेवर देत जा. सगळे बिल मी देत जाईल. आता संकेत रोज हॉस्पिटलला जाऊ लागला. तेजस्विनी सुद्धा आता बरी व्हायला लागली होती, कारण तिला वेळेवर औषध आणि जेवण मिळायला लागले होते. एक दिवस तेजस्विनी यांचे नर्सला विचारले की माझ्यासाठी रोज इतकं चांगलं जेवण, फळं आणि वेळेवर औषधं कोण देते? तेव्हा नर्सने सांगितले की ते संकेत सर आहे ना, ते तुमच्यावर दया करतात. तुमच्यासाठी ते पैसे जमा करून जातात. पैशांचे नाव ऐकून तिला आश्चर्य वाटते. ती पळत जाऊन संकेत जवळ गेली तेव्हा संकेत त्या कैदीजवळ उभा होता, त्याची कॉलर पकडून त्याच्या गालावर 2 थोबाडीत आणि म्हणाली, नालायक, तुला सुद्धा तुझ्या करणीचे फळ मिळाले आहे जसे मला मिळाले आहे. संकेत तिला सोडवत होता, परंतु माहीत नाही आज तिच्या जवळ कुठून एवढी ताकद आली होती की त्याला मारायचं सोडत नव्हती. मग संकेत तिला म्हणाला की तेजस्विनी, जर तू याला सोडली नाही तर मजबुरीमधून तुला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. जेलचे नाव ऐकताच तेजस्विनी थोडी शांत झाली आणि त्या कैद्याला सोडले. मग संकेतने तिला विचारले की तू याला ओळखतेस का? तेव्हा तेजस्विनी त्याला सांगू लागली, हो, याला मी खूप चांगल्या प्रकारे ओळखते. ह्या दळिंद्राने माझे संपूर्ण जीवन नरक बनवले आहे. मला मोठमोठी स्वप्न दाखवून माझ्यासोबत मंदिरात जाऊन लग्न केले आणि जेव्हा मी त्याला कोर्ट मॅरेजमध्ये नेऊन लग्न करायला सांगितले तेव्हा रात्रीचाच हा नराधम पळून गेला आहे आणि आता यांनी असे काही केले आहे की ते हॉस्पिटलमध्ये येऊन पडला आहे. तेव्हा संकेतने सांगितले की जेव्हा त्याने तुला सोडले तेव्हा एका वकिलाच्या मुलीसोबत मैत्री केली. तिला सुद्धा तुझ्यासारखे स्वप्न दाखवून तिच्यासोबत पळून लग्न जाऊन केले. तोपर्यंत त्या मुली जवळ पैसे होते, तोपर्यंत तो तिच्यासोबत चांगल्या प्रकारे राहिला. मग पैसे संपल्यानंतर तो तिथून पळून जाऊ लागला, पण त्या नशीब वेळेस खराब होते, कारण त्याच वेळेस ती मुलगी जागी झाली. ती मुलगी त्यांची 15वी शिकार होती. ती एका वकिलाची मुलगी होती, त्यामुळे तिला पहिला संशय आला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या पप्पांना सर्व काही घटना सांगितली होती. तिच्या वडिलांनी पोलिसांसोबत त्याच्या आसपास लपून राहिले होते. तेव्हा लपून छपून पडून लागला आणि पोलीस पळू लागली शकले नाही, म्हणून त्याच्या दोन्ही पायांवर पोलिसांनी गोळ्या मारल्या. तेव्हा तो पडला गेला. आता जेलमधून कधीच बाहेर निघू शकणार नाही, कारण आता याच्यावरती खूप सारे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याने आपल्या तोंडून सर्व काही पोलिसांना सांगितले आहे की कशा प्रकारे त्यांनी श्रीमंत मुलीला फसवले आहे. ज्या मुली फसल्या होत्या त्या सर्व मुली फेसबुक आणि इन्स्टावरती भेटल्या होत्या. त्याच्यावर तो त्यांच्याशी मैत्री करायचा आणि वेगवेगळी आयडी बनवून वेगवेगळे नाव आणि त्या मुलींना फसवत राहिला. तुझ्यासोबत हा रोहन नावाने, तर वकील साहेबांच्या मुलीसोबत सिद्धार्थ नावाने भेटत राहिला आणि दुसऱ्या मुली सुद्धा होत्या, त्यांच्यासोबत दुसऱ्या नावाने भेटत होत्या आणि तू सुद्धा याच्यासोबत मैत्री करून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. तेव्हा तेजस्विनी संकेतला म्हणाली, तुम्ही तुमच्या लग्नाबद्दल विचार करत नाही का? तेव्हा संकेत म्हणाला, तेजस्विनी, माझे लग्न तुझी बहीण ऋतुजासोबत झालेलं आहे. तेव्हा तेजस्विनी म्हणाली, अरे वा, अभिनंदन. असे डोळे भरून डोळ्यात अश्रू घेऊन ती तिथून निघून गेली. तिच्या मनाला आशेचा किरण आज सुद्धा भिजला होता. संकेतने जेव्हा ही गोष्ट सांगितली बायको ऋतुजाला आणि आईबाबांना सांगितले तेव्हा सगळेच हे म्हणाले की तू खूप चांगले काम केले आहेस. माणसाला चांगल्या किंवा वाईट कर्माची फळ कधी ना कधी परत मिळतच. जसं तेजस्विनीला संकेतला फसवलं तसेच तेजस्विनीला सुद्धा फसवून रोहनला शिक्षा मिळाली. आज संकेत त्याच्या बायकोसोबत, आई वडिलांसोबत आनंदाने जीवन जगत आहे. मात्र तेजस्विनी झोपडपट्टीत राहून रस्त्याच्या कडेला एकटी राहिल्यामुळे जीवन जगत आहे आणि रोहन मात्र जेलमध्ये पडलेला आहे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, संकेतने तेजस्विनीच्या बहिणीसोबत लग्न केलेले हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? आणि शेवटी तेजस्विनीला फसवणाऱ्या मुलाला जेलमध्ये टाकून तेजस्विनीला न्याय मिळवून दिला, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.